महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत केवळ 10 जागा मिळाल्या. त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील फारसे सक्रिय दिसले नाहीत. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूमुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला असताना पाटील मात्र मौन बाळगून होते. आता जयंत पाटील यांच्या संस्थेच्या एका कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहिल्याने त्यांचे भाजप प्रवेशाचे तर्क सुरू झाले आहेत. इस्लामपूरमध्ये त्यांच्या शिक्षण संस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी गडकरींचे आगमन विशेष लक्षवेधी ठरले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पाटील शांत असून त्यांनी सरकारवरील ठोस टीका केलेली नाही. त्यातच पक्षातील काही नेत्यांनी त्यांच्या प्रदेश अध्यक्षपदावर बदल करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार का, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.